आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। जीवन विकास मंदिर शिरूर या ठिकाणी आज मराठी प्रेमी पालक महासंघ 2026 या कार्यक्रमाची आजपासून सुरुवात झालेली आहे आणि हे संमेलन 2 दिवस चालणार आहे। आणि या निमित्त प्रमुख उद्घाटक म्हणून वाबळेवाडीची शाळेचे जे शिक्षक आहेत वारे गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच मराठीविषयी आपण जाणून घेणार आहोत। ती जागृती मुलांच्या जडणघडणीसाठी, त्यांच्या शाळा शिक्षण आणि प्रवेशासाठी त्यांना एक चांगल्या पद्धतीचे पर्याय आणि त्या संदर्भात ते पर्याय उभे करण्यासाठी आणि समजण्यासाठी लागणारी समज हे डेव्हलप नक्कीच करेल असे या निमित्ताने वाटते। थँक्यू। 5,000 शाळा बंद झाल्या याच्यामध्ये समजा माझी शाळा आहे, मी जालिंदर नगर शाळेच्या बद्दल बोलतो। तिथं 3 मुलं होती, 140 मुलं झाली। आता हे जर आपण विचारलं कोणी केलं, शिक्षकांनी पुढे येऊन समाजाच्या मदतीने केलं। मग ती पूर्वी जी चाललेली शाळा होती ही 3 मुलांच्यावर आली, तर त्याचं पाप आपण कोणाच्या माथी घालायचं। मी प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वेळी हेच सांगतो की जे काही चुकीचं झालंय ते आमच्यामुळं आणि शाळेमुळं झालंय। मग असा विचार केल्यानंतर मला त्याचं उत्तर सापडायला मदत होते आणि कुठून काम करायचं हे समजतं। मीच बंद पडायच्या यादीत असलेली शाळा मी प्रयत्न केले, गावकऱ्यांना सोबत घेतलं, 140 मुलं झाली, आता तिला कोणी बंद करणार नाही, हेच उत्तर आहे। तुम्ही भाषणामध्ये सांगताय का मला वाबळेवाडीच्या शाळेमध्ये त्रास झाला, त्या व्यक्तीचं नाव घेत नाही, परंतु ती सल आजही म्हणाली अजिबात नाही। कारण सल म्हणण्यापेक्षा तो म्हणजे लोकांच्या समोर ह्या गोष्टी आल्या पाहिजेत की मराठीचे दुश्मन काय कुठून युरोपमधून आलेले नाही, आपल्या आजूबाजूला पण असतात। आपण ओळखलं पाहिजे, तशा पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे, हे मला याच्यातून सांगायचं आहे। आणि कुठलीही सल माझ्या मनात नाही, मी कोणाच्याही बद्दल त्या प्रकारची भूमिका किंवा माझ्या मनामध्ये तशी कल्पना ठेवीत नाही। असलच तर मी त्यांचं अभिनंदन करेल, त्यांचे आभार मानेल की छोटं काम करत होतो, मोठं काम करायला त्यांनी मला उभं केलं। डॉक्टर दीपक पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं जे आयोजन केले गेले मराठी प्रेमी पालक महासंमेलन, यातून एक अतिशय चांगलं पाऊल या निमित्ताने पुढे पडलेलं आहे आणि ह्या प्रयत्नातून एक चांगली चळवळ भविष्यात उभी राहू शकेल की जी मराठी भाषा आणि मराठी शाळा या दोन्हींच्याही संवर्धनासाठी उपयोगीची होईल। आणि मला असं वाटतं की ह्या निमित्ताने जी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।